आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई रुंदीकरण व पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्याचे काम पालिका आयुक्त तसेच अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। यावेळी प्रभागातील नगरसेविका कलावती गदगे, कविता गज्जम यांनी नाल्याच्या विद्यमान लेआउटमध्ये काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले। त्यावर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितले की नाल्याचे नैसर्गिक वळण सध्या वाकडे तिकडे झाल्याने परिसरात पावसाचे पाणी साचण्याची समस्या निर्माण होते। त्यामुळे नाल्याचे अलाइनमेंट तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने सरळ करून पावसाचे पाणी रस्त्यावर न साचता नाल्यामार्फत सुरळीतपणे पुढे वाहून जाईल यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल। आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना नकाशानुसार नाल्याची साफसफाई व रुंदीकरण करण्याचे निर्देश दिले। तसेच कामात कोणत्याही व्यक्तीकडून अडथळा निर्माण झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे असे स्पष्ट निर्देश दिले। या संदर्भात कंत्राटदाराकडून आवश्यक माहिती घेऊन नगर अभियंत्यांना तात्काळ कळवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। यानंतर आयुक्तांनी सुवैया नगर येथील जैतूनबी शाळेजवळील पावसाळी नाल्याची पाहणी केली। या ठिकाणी शाळेच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या बंदिस्त पावसाळी नाल्याचे इनलेट पॉइंट तसेच नाल्याच्या मार्गावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले। यावेळी शाळेचे प्रतिनिधी MD शेख यांनी नाल्याचा मार्ग बदलून तो उजव्या बाजूच्या लोकवस्तीतील रस्त्यावरून देण्याची मागणी केली। मात्र आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी स्पष्ट केले, सन 2011च्या अधिकृत नकाशानुसार संबंधित नाला शाळेच्या डाव्या बाजूने आणि शाळेच्या मागील भागातून जात होता। तसेच केंद्र शासनानेही याच मूळ आराखड्यानुसार नाला रुंदीकरणासाठी मंजुरी दिलेली असल्याने नाल्याची दिशा बदलणे शक्य नाही। यावेळी नगर अभियंता सारिका अकुलवार यांनीही संबंधित शाळेकडून नाल्याच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे सांगितले व नाला मूळ आराखड्यानुसार शाळेच्या डाव्या बाजूनेच जात असल्याचे स्पष्ट केले। त्यावर आयुक्तांनी शाळा प्रशासनास अतिक्रमण हटवून नाल्याच्या बांधकाम आणि साफसफाईसाठी महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले। तसेच शाळेच्या सुरक्षिततेचा विचार करून इतर ठिकाणी खुला नाला असला तरी शाळेसमोरील भागात सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदिस्त नाल्याची रचना करता येईल असे आयुक्तांनी सांगितले। यावेळी नगर अभियंता सारिका अकुलवार, सहाय्यक नगर अभियंता प्रकाश दिवाणजी, कनिष्ठ अभियंता मनोज जाधव, नगरसेविका कलावती गदगे, कविता गज्जम, बसवराज केंगनाळकर, विभागीय कार्यालय क्रमांक 4 चे अधीक्षक नंदकुमार गजधनी, कनिष्ठ अभियंता सुफियान पठाण, प्राजक्ता वडतिले, महेंद्र बोटे, संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व प्रमुख नाल्यांची साफसफाई, अतिक्रमण निर्मूलन व आवश्यक रुंदीकरणाची कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना पाणी तुंबण्याच्या समस्येपासून दिलासा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही असे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यावेळी सांगितले। आता इथे कशाला आणले माहिती कसं आहे, आता हे जे नाला आहे हे नाला ते आपण ते केंगनाळच्या याच्यापासून आता माहिती आहे का, त्या बाजूच्या याच्यापासून नाला इथं आला, तिकडे आला, तिकडे आला। 19 मध्ये आहे का? 19 मध्ये 12 बांधकाम मध्ये आहे का? 12 पलीकडे किती नंबर येत आहे? नाला कट केले का पलीकडे राहिलेल्या याच्यामध्ये घ्या मॅडम, हे असं सुटलेत का नाही की परवा दिवशी त्यांना दाखवायचं मॅडम? हे जे येणार आहे का नाही त्याशी सुटले नाही पाहिजे, डीपीएम मध्ये ऍड करता येईल करता ना, म्हणजे हे बी घेतलं पाहिजे, हे बी मागचं बी घेतलं पाहिजे। त्याला देऊ शकतो नोटीस बरं का मॅडम, नकाशावर आहे आपण जे वॉटर कोर्स जे आहेत ना, खोल रुंदीकरण आहे असं नकाशावर दिसतंय, ह्याच्यानुसार हे इथं पाण्याचा अडथळा होऊ शकेल। आणि फक्त मग काय करा की ह्यांना भविष्यात यायला जायला किंवा छोटी गाडी जायला असं सरकून मग जे जिथं आत सरकले का नाही तेव्हा ते झाड जरी तोडले तरी चालते का ना, म्हणजे यांचा अवस्था बघा हो ना, म्हणजे काय करा की आपण काय करा, ते जर आलं ना असं येऊन आपलं 12 नंबर नाला हे इकडचे ह्या समोर आलेले जे झाड आहेत ना ते बी काढू शकता, म्हणजे काय होईल की काय भविष्यात त्यांना इकडनं यायला जायला राहिलेलं राहील। इकडनं जरा होता, इकडनं बी जरा होता थोडंफार आहे। तसं करणार त्यांना काय एवढं, सगळ्यांना जे आहे रूल ते त्यांनाच लावायचं, ठीक आहे, नॅचरल दिसतं तुम्ही त्या अलाइनमेंटनुसारच केलं ना मॅडम। माझं काय म्हणणं आहे बघा, हे जेवढे येतील का मॅडम सगळ्यांचे तुम्ही पेंडिंग सगळ्यांना बोलून घेते आणि सगळे काढायचे, घ्या शेखचं म्हणताय, जाधवचं म्हणताय, अजून कुठे किती ठिकाणी किती ठिकाणी लोकेशन रायटिंग मध्ये जायचं मॅडम।
सगळं लिहून रायटिंग मध्ये मॅडम कडे द्यायचं, जे कॉपी माझ्याकडे आणून द्यायचे. 5 घेऊन ये म्हणलं त्याला. वाजता घेऊन रायटिंग मध्ये सबमिट करायचं ते, आणि नाला क्रमांक वाईज एरिया, कुठला सर्वे नंबर वगैरे चेंज मान्यता तुम्हाला द्यायला लावतो. काय संबंध आहे? एका पोलीस स्टेशनला 1 दिवस, त्या पोलीस स्टेशनला 1 दिवस, असं पोलीस स्टेशनच्या बोलवले सर, काय करू, फक्त लय लांबचं नका ठेवू आहे ना, म्हणजे पुढच्या 3-4 दिवसात त्याला नोटीस तर गेले ऑलरेडी ना, नोटीस डायरेक्ट आता पोलीस प्रोटेक्शनलाच द्यायचं. त्याने काय केलं हे बघा, आपला नाला तिथून आलो ना, तिथं बंद केलंय आणि लाडाला पुढे बी बंद केलंय. नाही जाधवने काय त्याला 2 बंद केलं, इकडचं बी पाणी बंद केलं आणि इकडचं पाणी बंद केलं. हे करा, सगळं लेखी द्या मॅडम, ते सगळं डिस्कशन झालं संध्याकाळी दाखवा. पण मॅडम पण तेव्हा